पण मुळात नाटक किंवा नटी याबद्दल की फार बरं मत नसतं छोट्या गावांमध्ये. आता कदाचित परिस्थिती बदललेली असू शकते. पण मी लिहायला लागले आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की मला ह्याच्यात काहीतरी करायचं आहे. मला दिशा सापडत नव्हती की मी नेमकं काय करायला हवंय. मला माझ्या आईचं अगदीच मेन्शन करायला आवडेल की माझ्या आईने मला कधी मुलगी म्हणून ट्रीट केलं. म्हणजे मुलगी म्हणूनच तिने मला वाढवलं, पण माझा मोठा भाऊ आणि मी ह्याच्यामध्ये कधी दुजाभाव केला नाही तिने. म्हणजे त्याला जितक्या करिअरच्या अपॉर्च्युनिटीज आणि त्यासाठी त्याला जो सपोर्ट तिने दिला त्यासाठी माझ्या करिअर अपॉर्च्युनिटीज आणि मला तिने खूप सपोर्ट केला. म्हणजे खरं तर खूप खडतर आणि स्ट्रगलचं आयुष्य जगल्यानंतर अशा प्रकारचा तिच्याकडून सपोर्ट मला अपेक्षित नव्हता, पण ती खूप सपोर्टिव्ह होती आणि तिने मला नेहमीच प्रोत्साहन दिलं. म्हणजे आजही देते ती. तर सुरुवातीला तिला जरा तिच्या मनात थोडीशी म्हणजे थोडा असा विरोध होता की अरे बापरे. म्हणजे तिचं म्हणणं होतं की तू लेखिका हो पण तू नटी नको होस. नट्यांचं आयुष्य काही चांगलं नसतं, त्यामुळे तू लेखिका हो. तर मग मी तिच्याशी खोटं बोलायला लागले की हो खरं तर मला लेखिकाच व्हायचंय, मला नटी होण्यात इंटरेस्टच नाहीये वगैरे असं सांगून मी तिला कन्व्हिन्स केलं की मला लेखनात पुढे जायचंय आणि मला लेखक व्हायचं आहे आणि मला असं काहीतरी करायचं आहे. म्हणून मग मला एम ए नाट्यशास्त्राला ऍडमिशन घेतली पाहिजे असं म्हणून मी एम ए नाट्यशास्त्राला ऍडमिशन घेतली. चोरून चोरून मी नटी म्हणून काम करत होते, कारण त्यावेळी आपण लहान असतो तेव्हा आपल्याला आपण खूप आई वडिलांना घाबरतो. आई वडिलांच्या मनातली आपली इमेज आपल्याला जपायची असते आणि त्यांना दुखवायचं नसतं बेसिकली. पण मग मी मुंबईला आले. मुंबईला मी वर्किंग वुमन्स हॉस्टेलमध्ये राहत होते. ही जयू मला एक परत नवीन आई मिळाली तिथे, इथे बसलेली आहे ही. तर तिने मला अशाच प्रकारे सपोर्ट केला. म्हणजे तिथे हॉस्टेलमध्ये जनरली आवर्स ठरलेले असतात की 10च्या आत तुम्ही यायचं. मग माझे प्रयोग असायचे, मला खूप उशीर व्हायचा, पण ती असल्यामुळे मी प्रयोग करू शकले, मी नाटकात पुढे जाऊ शकले. आणि मग माझा असा नाट्यप्रवास सुरू झाला. मग आईने जेव्हा माझं प्रशांत दामलेंबरोबर नाटक बघितलं गेला माधव कुणीकडे, त्याच्यानंतर ती खूप खुश झाली आणि ती म्हणाली नाही नाही तू कर नटी म्हणून काम, पण मग तू काजोल बिजोल सारखे रोल का नाही करत. तर म्हणले थांब जरा, लोक मला खूप विचारतायत पण मला जरा नाटक करायचंय म्हणून मी ते काजोलच्या प्रकारचे सिनेमे नाही करत. तर मग काय नाही, मला खूप सपोर्टिव्ह माणसं भेटली नेहमीच. म्हणजे ह्या क्षेत्रात आणि ह्या क्षेत्राबाहेरची. म्हणजे कुठलाही माणूस असं स्वतंत्रपणे माझा मी आलो आणि माझा मी उभा राहिलो असं नाही होत. त्याला खूप मोठी सपोर्ट सिस्टीम लागते, इमोशनल सपोर्ट सिस्टीम लागते आणि माझ्या सुदैवाने मला ती सपोर्ट सिस्टीम सगळीकडे मिळत गेली.